नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आज आपल्याकडे 3 जाहिराती आहेत, ज्या अनुदानित संस्था आहेत तिन्हीसुद्धा. अशा ठिकाणी कोणत्या पोस्ट आहेत आणि नक्की हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याशिवाय पवित्र पोर्टलमार्फतसुद्धा एक न्यूज बुलेटिन जारी करण्यात आलेली आहे. ही न्यूज बुलेटिनमध्ये नक्की काय सांगायचे त्यांना ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर चला पहिल्यांदा पवित्र पोर्टलवरतीच जाऊया आपण आणि चेक करूया की ही न्यूज बुलेटिन नक्की काय आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 26 मे रोजी म्हणजे आजच्याच दिवशीच ही न्यूज बुलेटिन आलेली आहे. ही न्यूज बुलेटिनमधले आपण मुद्दे पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून माननीय भारतीय निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती. दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग, पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 24 मे 2024 अन्वये निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. दिनांक 24 मे 2024 पासूनच या क्षेत्रासाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे आयोगाच्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर विधान परिषदेची जी मुंबई पदवीधर कोकण विभाग, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघाची ही जी निवडणूक आहे त्याची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे ऑलरेडी. म्हणजे ही निवडणूक होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. म्हणजे पुढील ज्या याद्या आहेत त्या लागणार नाही आहेत. आणि हे कधीपर्यंत चालेल? माझ्या मतेने 1 जुलैपर्यंत. ठीक आहे, 1 जुलैपर्यंत म्हणजे निकाल लागेपर्यंत आचारसंहिता चालूच राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढची जी यादी आहे ती 1 जुलैनंतरच लागेल. आता राहिला प्रश्न समुपदेशनाचा. तर समुपदेशन ह्या विभागांसाठी जे समुपदेशन आहे, कोणतं? कोकण विभाग, नाशिक विभाग, मुंबई विभाग, तर इथे सुद्धा समुपदेशन होणार नाही जोपर्यंत ही निवडणूक पूर्ण होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, खूप वाईट वाटतं हे सांगताना, पण अशी परिस्थिती आहे. पण हे जरी असलं, कारण संकट किती आली तरी त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. तर इतर संस्था आपण पाहणार आहोत ज्या अनुदानित संस्था आहे, आणि तिथे जर तुमचं काम होत असेल तर तुम्हाला शेवटी फॅसिलिटीज त्याच मिळणार आहेत. सरकारी किंवा आपण ज्याला शासकीय वेतनानुसार जिथे पगार होतो अशा अनुदानित संस्थांच्या ठिकाणी जर आपलं काम होत असेल तर उत्तम आहे. तर मित्रांनो, या जाहिराती आपण पाहूया कोणत्या आहेत त्या. पहिली जी जाहिरात आहे ती मुंबईमधील ही अल्पसंख्याक संस्था आहे. कोणती? तर संस्थेचं नाव आहे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, श्रीमती GPP हायस्कूल अँड आचार्य अंबालाल V पटेल ज्युनियर कॉलेज. ठीक आहे, तर हे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे. मित्रांनो, ही जी संस्था आहे ती गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटीची संस्था आहे. स्टेट बोर्डमध्ये हे येतं. आपण डिटेलमध्ये ही जाहिरात पाहूया. Applications are invited for following teaching post in junior college from the academic year 2024-25. म्हणजे 2024-25 पासून पुढे ही पद जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे. शिक्षण सेवकाचं पद आहे. फिजिक्स विषयासाठी हवंय. नंबर ऑफ पोस्ट आहे 1. पुढे काय म्हटलंय पाहूया. द अबाव पोस्ट इज ओपन टू ऑल अँड कॅन्डिडेट्स फ्रॉम एनी कॅटेगरी कॅन अप्लाय फॉर द पोस्ट. The appointment will be made subject to availability of workload and approval from the Office of Deputy Director of Education. Qualification and salary will be as per Government of Maharashtra. ठीक आहे, MSc in Physics with minimum 50% and B.Ed. MSc मध्ये 50% मार्क्स पाहिजेत आणि B.Ed असणं आवश्यक आहे. Persons already employed must send their applications through प्रॉपर चॅनल अँड मस्ट अकाउंट फॉर ब्रेक इफ एनी इन देअर अकॅडमिक कॅरियर. ठीक आहे, ऑलरेडी जर तुम्ही जॉबला असाल तर तुम्हाला ते सोडावं लागणार आहे, कारण ही एक फुल टाईम पोस्ट आहे. 11वी-12वीसाठी आहे, त्याच्यामुळे स्टेट किंवा CTET असणं आवश्यक नाही आहे. आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी असल्यामुळे पवित्र पोर्टलमार्फत आपण जी TIT एक्झाम दिली होती ते सुद्धा इथे लागू होत नाही. त्याच्यामुळे फक्त MSc असणं आवश्यक आहे. 50% कमीत कमी मार्क्स पाहिजेत आणि B.Ed. पुढे इथे तुम्हाला काय करायचं आहे? रेझ्यूम पाठवायचं. काय म्हटलं पहा, ॲप्लिकेशन विथ डिटेल रेझ्यूम सपोर्टेड बाय सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ मार्कशीट शूड रीच द प्रिन्सिपल ॲट अबाव ॲड्रेस विदिन 15 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, म्हणजे 15 दिवसाच्या आत हा तुमचा रेझ्युमे आणि तुमचे मार्कशीट्स पोचले पाहिजेत. पत्ता काय आहे ते पाहूया.
इथे वरती दिलेलं आहे शेट MA हायस्कूल कॅम्पस SV रोड अंधेरी वेस्ट मुंबई 40005, म्हणजे या पत्त्यावरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, आता जर तुमच्या मनात कोणत्या शंका असतील, डाऊट्स असतील, तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेला नाही, पण यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून मी तुमच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर काढलेले आहेत. श्री विले पार्ले केळवणी मंडळ म्हणजे ह्या संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत पहा, 42199999 आणि लोकेशन कोड आहे 9122. ठीक आहे, तर हे लँडलाईन नंबर त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवरती. तसंच या शाळेच्या वेबसाईटवरती सुद्धा त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि ईमेल ID आहेत. शाळेचं नाव जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं GPP हायस्कूल अँड आचार्य अंबालाल V पटेल ज्युनियर कॉलेज. कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत 26712539 किंवा 26253727. लोकेशन कोड आहे 9122. ईमेल ID सुद्धा दिलेला आहे info@aavpc.ac.in. ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही एका प्रकारे जर तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला हे कधीपर्यंत पाठवायचं आहे? एक तर बाय पोस्ट पाठवायचं आहे. 23 मे 2024 रोजी ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. ठीक आहे, आणि 15 दिवसाच्या आत म्हटलं म्हणजे 6 जून 2024च्या आधी तुमचं रेझ्युमे म्हणजेच तुमचा CV आणि तुमचे क्वालिफिकेशन मार्कशीट्स ज्या आहेत त्याची झेरॉक्स कॉपीज त्या तिथे पोचल्या पाहिजे 6 जूनच्या आधी. ठीक आहे, तर लवकरात लवकर पोस्टाने पाठवा जेणेकरून ते वेळेत तिथे पोचेल. मित्रांनो, दुसरी जाहिरात पाहूया. ही जी जाहिरात आहे ती आदिवासी सेवा मंडळ चोपडा जळगावमधील आहे. डिटेलमध्ये पाहूया. आदिवासी सेवा मंडळ चोपडा जिल्हा जळगाव जनशिक्षण संस्थान कस्तुरबा माध्यमिक व प्राथमिक शाळा आवार ग्रामीण पोलीस स्टेशन समोर जुना शिरपूर रोड चोपडा 425107 जिल्हा जळगाव. कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेले आहेत. फोन नंबर आहे लँडलाईन नंबर 222600. लोकेशन कोड आहे 02586. मोबाईल क्रमांक सुद्धा दिलेला आहे 9527425550. ईमेल ID सुद्धा दिलेला आहे asmchopra@rediffmail.com. ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यामुळे तुमचे कोणतेही शंका असेल तर तुम्ही इथे विचारू शकता. ठीक आहे, पुढे काय म्हटलं पहा. संस्थेद्वारे संचालित विप्र देशमुख प्राथमिक, शरदचंद्रिका पाटील माध्यमिक व कैलासवासी दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्जाणे तालुका चोपडा या शाळेत खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. म्हणजे ही एक आश्रमशाळा आहे, अनुदानित संस्था आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शुक्रवार दिनांक 7 जून 2024 9 वाजता जनशिक्षण संस्थान कस्तुरबा विद्यालयामागे जुना शिरपूर रोड चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी आधार कार्ड, अलीकडच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो तसेच आवश्यक त्या कागदपत्रांसह मूळ व झेरॉक्स प्रतींसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. ठीक आहे, इंटरव्ह्यूची दिनांक 7 जून त्यांनी इथे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे आपला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह पोस्टाने तसेच ईमेलने दिनांक 5 जून 2024 पर्यंत पाठवावेत. पोस्टाने आणि ईमेल असं त्यांनी म्हटलेलं आहे 5 जूनच्या आधी. पदे कोणते कोणते आहेत ते पाहूया. पहिले जे पद आहे ते शिक्षण सेवकाचे आहे. प्राथमिक अनुदानित तिथे म्हटलेल्या पदसंख्या 1 आहे. शैक्षणिक अर्हता HSC शास्त्र DED TET. ठीक आहे, संवर्ग कोणता आहे? अनुसूचित जमाती पेसा अंतर्गत. त्याच्यानंतर शिक्षण सेवकाचे दुसरे पद आहे प्राथमिक अनुदानित 1 HSC कला विभागात पाहिजे DED TET अनुसूचित जमाती पेसा अंतर्गत. शिक्षण सेवकाचे तिसरे पद आहे माध्यमिक विभागासाठी अनुदानित पद आहे. शैक्षणिक अर्हता BSc BEd A ग्रुप इयत्ता 9वी 10वी संवर्ग अनुसूचित जमाती पेसा अंतर्गत. त्याच्यानंतर चौथे जे पद आहे ते शिक्षण सेवकाचे माध्यमिक विभागासाठीच आहे. पदसंख्या 1 आहे. BSc BEd B ग्रुप 9वी 10वी आणि संवर्ग अनुसूचित जमाती पेसा अंतर्गत. नाव नोंदणी सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत होईल आणि मुलाखतीची वेळ दुपारी 11:30 ते 2:30 वाजेपर्यंत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ॲड्रेस दिला आहे, फोन नंबर दिला आहे, तो तुम्ही नोट केला नसेल तर थोडंसं रिवाइंड करा आणि स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे, तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी या जाहिराती पोस्ट केलेल्या आहेत, त्या तुम्ही नंतर डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आजसाठीची तिसरी आणि शेवटची जाहिरात आपण पाहूया. शिशु विकास एज्युकेशन सोसायटी नागपूर. तर ही जी संस्था आहे ती नागपूरची आहे. यांच्याद्वारे संचालित अनुदानित शाळा आहे. तर शिशु विकास उच्च प्राथमिक शाळा शिक्षण सेवकाचे पद आहे. पूर्ण वेळ 1ली ते 7वी पदवीधर असणं आवश्यक आहे.
DED, TET किंवा CET असणं आवश्यक आहे. माध्यम मराठी आहे. पदसंख्या 5 आहेत मित्रांनो, खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर शिशु विकास माध्यमिक विद्यालयासाठी 8वी ते 10वी विभागासाठी सुद्धा एक पोस्ट आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकाची सुद्धा एक पोस्ट आहे. जी शिक्षण सेवकाची पोस्ट आहे त्यासाठी BSc असणं आवश्यक आहे. जीवशास्त्रामध्ये BEd आणि TET असणं आवश्यक आहे. माध्यम मराठी आहे. पदसंख्या 1 आहे आणि संवर्ग खुला आहे. कनिष्ठ लिपिकासाठी खुला आणि पदवीधर MSc IT असणं आवश्यक आहे. मराठी माध्यम असणं आवश्यक आहे आणि पदसंख्या 1 आहे. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या अशा एकूण टीचर्ससाठीच्या पोस्ट आहेत 6 ह्या संस्थेच्या. ठीक आहे, नागपूरमध्ये आहे. पुढे काय म्हटले पाहूया. शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये नोंदणीकृत बुद्धांक चाचणी पात्र म्हणजे TIT पात्र उमेदवारांना प्राधान्य. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज शाळेत जमा करावे व मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह 9 जून रोजी शनिवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत स्वखर्चाने शिशु विकास विद्यालय, वनदेवी नगर, यशोधरा नगर मागे, गुलशन नगर, रेल्वे बोगद्याजवळ, नागपूर येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 9322875177. ठीक आहे, तर तुमचे जे काही शंका असतील ते तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती विचारू शकता. ठीक आहे, तर ही मुलाखत आहे 9 जूनला. ठीक आहे मित्रांनो, तर आजसाठी एवढीच माहिती होती शिक्षक भरती संदर्भात आणि जे येणाऱ्या जाहिराती त्याबद्दल. मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही ईमेलने मला तुमच्या शंका विचारू शकता. तर आपल्या चॅनलचा ईमेल ID आहे shikshakmitraofficial@gmail.com. तर या ईमेल IDवरती तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. तसंच टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. इथून तुम्ही जाहिराती डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुमचे शिक्षक होऊ पाहणारे जर मित्र असतील किंवा जे ऑलरेडी शिक्षक आहेत पण त्यांना जॉब स्विच करायचं आहे तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता. लिंक्स तुम्ही शेअर करा त्यांच्यासोबत. जाहिरातीसुद्धा तुम्ही शेअर करू शकता त्यांच्यासोबत, जेणेकरून त्यांनासुद्धा या संधींचा उपयोग होईल. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.